विशाल महाराष्ट्र प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलत आहे। आज विरारमध्ये आहे, विठ्ठल मंदिरमध्ये। आज सकाळपासून विठ्ठल नामाचा नामजोत चालला आहे। कोण ट्रेनमधून येतात आहे, सगळे येतात आहे। इथं बिना मुळे व्यवस्थापक आहे, ते थोडे सांगतील मंदिराची बद्दल। नमस्कार, माझं नाव सौ बीना ज्ञानेश्वर मुळे, मी श्री विठ्ठलनाथ संस्थानाची मॅनेजर आहे। हे विठ्ठल मंदिर खूप जुनं मंदिर आहे, 118 वर्ष जुनं मंदिर आहे आणि ह्या नवीन बांधकामाला 30 वर्ष झालेली आहे। पण आषाढी एकादशीचा उत्सव इतका जोराने होतो की सगळे दिंडी, सगळ्या शाळेच्या दिंड्या, भजन मंडळ दिवसभर चालू असतं आणि जल्लोषाने कार्यक्रम होत असतात। संस्था विविध दुसरे पण कार्यक्रम करत असते, संतांच्या पुण्यतिथी करत असते, आषाढी कार्तिकी, कृष्ण जन्माष्टमी, सगळे उत्सव, शिवरात्री उत्सव करत असते। संस्थेचा सामाजिक कार्याचा हातभार असतो। गुढीपाडवाची शोभायात्रासुद्धा संस्था काढत असते। आषाढी एकादशीचा हा आमचा मोठा उत्सव असतो की प्रत्येकाला काही हानी होऊ नये, हा महत्त्वाचा उद्देश असतो आमच्या संस्थेचा, की जेणेकरून सगळ्यांचं भक्तांचं दर्शन छानपैकी हो आणि विठ्ठलसुद्धा डोलू लागतो असं होऊन जाते। म्हणून आम्ही म्हणतो ना की नाचू लागला विठ्ठल, नाचू लागला असं होते। तसंच आपण बघता काही लोकांना पंढरपूरला जायला भेटत, काही लोक वडाळ्यामध्ये जातात, मग आज विरारमध्ये, मग कसं वाटते तुम्हाला? खूप छान वाटते। लोकांची वारी असते, ती आपण म्हणतो ना पंढरपूरची वारी एकदा करून बघ, तशी आमची विरारची सुद्धा एकदा वारी करून बघा, तुम्हाला तेही विसरून जातील। तेवढा तसं इकडे उत्साह असतो, दिवसभर खूप उत्साह असतो वारीचा। जसं वडाळ्याला म्हणतात तसे विरारकरांची आमची विठ्ठलनाथ संस्थांची वारी असते, त्याचे खूप आनंद असतो। प्रत्येकाला खूप आनंदाने वर्षभर वाट पाहत असतात की खूप छान नियोजनाप्रमाणे आपलं होत असते। सगळ्यांना कोणाला काही हानी होऊ नये, सिनियर सिटीजनसुद्धा ना, शाळेचे पोरंसुद्धा आपण व्यवस्थित दर्शनाचा लाभ त्यांना सगळ्यांना देत असतो। असं तसंच आपण बघितलं विठ्ठल दिंडीमधून लोक येतात, रात्रंदिवस तुम्ही सेवेकरी आहे, सगळे आहे, तुमची सेवा कशी होते विठ्ठल? मी मॅनेजर आहे आणि परत आपली देवाची सेवा होत असते। माझा संसारसुद्धा इथूनच मांडून झालेला आहे, तर खूपच देवाची सेवा करायला भेटते। आयुष्यातला आपलं जे सहभाग आहे की आयुष्याचा खरा अर्थ की पांडुरंगाची सेवा करायला मला मिळते, हेच मला भाग्य आहे माझं खूप मोठं। तसंच आपण ऐकला यांच्याकडून काही लोकांना पंढरपूरला जाता येत नाही, काही लोकांना वडाळ्याला जाता येत नाही, काही लोक इथं राहणारे आहे उपनगरमध्ये, तर त्या लोकांसाठी हा विठ्ठल मंदिर रात्री सकाळी पाटे उघडतं ते रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतो। आणि तसंच कॅमेरामॅन परेश।